काय झालं होतं तुमच्या पतीला जाळलेत त्यांच्या आईवडिलांनी? काय नक्की प्रकार आहे? सर यांनी 3-4 महिन्यापूर्वी जमिनी त्यांच्या म्हणजे माझ्या नंदनच्या नावावर केल्या होत्या. तर आम्ही विषय सोडून दिला होता. म्हणलं 3 जण अर्धा एकर येईल तिघांना समजा. तर यासाठी कशाला भांडायचं म्हणून आम्ही विषय सोडून दिला होता. पण हे मिस्टरांना समजल्यानंतर परत त्यांनी थोडंसं त्यांना विचारलं. त्यानंतर त्यांनी काही रिप्लाय दिला नाही. म्हणे आमच्या पुरी आम्ही जमिनी नाव करू, आम्ही स्वतःचे मालक आहे. म्हणलं ठीक आहे. पण आता 5-6 दिवस म्हणजे आता ह्या घटना घडायच्या आधी 4-5 दिवस आधी माझ्या सासूबाई मुलांना काय करायच्या, तिथं खेळून देत नसायच्या. त्यांना हाडतूड करणे, इथून निघून जाती, लहान लहान मुलांना म्हणायच्या. त्यांच्यासमोर एरझाऱ्या घालून माझे चुलत सासरे किसन भागोजी ताजने आणि ह्या सासूबाई आंबे वगैरे खायचे, मुलांना द्यायचे नाही. मग ते मुलांना जरा वाईट वाटायचं. आणि नंतर मग ती माझी 2 नंबरची मुलगी आहे, तिला म्हणले तू इथून निघून जा, तुला हाकलून देणार आहे. मग ही गोष्ट तिने घडलेली माझ्या मिस्टरांना सांगितली. मग रात्रीचं जेवण झाल्याच्यानंतर यांना जरा वाईट वाटलं असं म्हणते म्हणून मग हे विचारायला गेले, बाबा तुम्ही असं का म्हणताय माझ्या मुलांना? तर माझ्या सासूबाई डायरेक्ट म्हणल्या, ती मुलं मेली तरी मला आता काय हरकत नाही म्हणे. आणि मग यांच्यावरून थोडी वादावाद चालू होती. म्हणलं जाऊ दे आता वादावाद चालू आहे म्हणून मी मुलांना अंथरूण वगैरे टाकून देत होते. आणि हे मला सारखे म्हणायचे, सुरेखा बाहेर आहे, काय म्हणतात काय म्हणतात. मी म्हणलं जास्त वादावाद होईल म्हणून बाहेर नको जायला. नंतर ते त्यांना बोलून आमचं बाजूलाच घर आहे, आम्ही सेपरेट राहतो. 4 महिने झाले सेपरेट राहतो. त्याच्या आधी एकत्रच राहत होतो. आणि इकडे हे येतच होते. तर त्यांच्या वडिलांनी आणि ते पेट्रोल पंप वगैरे फवारण्यासाठी बिस्लरीच्या बॉटलमध्ये तिथं पेट्रोल ठेवतात. मग हे दोघं आतमध्ये गेले आधी 2 मिनटं आणि त्यानंतर यांनी दार लावून घेतलं आणि नंतर ते बोलत बोलत माझे मिस्टर आमच्या घराकडे येत होते. तर वडिलांनी अचानक त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि आईने माचीसची गाडी ओढून दिली. आणि मग हे स्वतः जाऊन ते नळाखाली जाऊन बसले, तेव्हा ते आग विझवली. आणि तिथून पुढं मग आम्ही यांना येणेरच्या सरकारी रुग्णालयात, त्यानंतर जुन्नरच्या सरकारी रुग्णालयात आणला होता. आणि बरं. यशवंतराव. आता तुम्ही शेजारी राहता, तुमच्या सासू सासऱ्याचे, ती जागा कोणाची, घर कोणाचं? सासऱ्यांचंच आहे ते. त्यांचं काय म्हणणे, तुम्ही तर राहू नका का? हां पण सासऱ्यांची ओढलोपारची जमीन सगळी विकलेली आहे म्हणताय. हां ती त्यांनी विकली. मग तुमच्या सासू सासऱ्यांनी तुमच्या मुलाला जमीन न देता, वैयक्तिक जी जमीन आहे ती ती पोरींना का दिली? सर त्याच्या आधी काय झालं, आम्ही मुंबईला राहत होतो. तर आमचा बिझनेस होता आणि कोरोनात आम्ही गावी आलो इथे. तर गावी आल्याच्यानंतर मला लहान मुलं होती 2. एक म्हणजे साधारणतः 2.5 वर्षाचा होता आणि मुलगा 1 वर्षाचा होता. त्या 2 मुलांना घेऊन एवढं मी काही घरचं काम करू शकत नव्हते. आणि माझं सीझर झालेलं होतं सर. आणि मग त्यानंतर तरी पण मी शेतात काम करायची हे ते. तरी पण माझे सासू सासरे, माझी लहान लहान मुलं होती, त्यांना दूध प्यायला द्यायची नाही, म्हणजे असं खायला द्यायची नाही. मी आणाय जरी सांगितलं माझ्या सासऱ्यांना तरी माझ्याकडे ते पैसे मागायचे. सर मी कुठून त्यावेळेस पैसे आणणार, मी काय कामाला वगैरे जात नसायचे. आणि त्यानंतर मग आम्ही काय केलं, म्हटलं जाऊ दे घरी हे वादावाद होण्यापेक्षा आपण बाहेर शेती करू. मग वाट्याने शेती घेतली करायला. मग आम्ही काय करायचं, दोघं आम्ही घरची शेती करू लागायचं. घरची कामं झाली का वाट्याने कामं आली का माझ्या सासूबाईनं 8-8, 10-10 दिवस लेकीकडे जाऊन राहायच्या. मग मला एवढा त्रास व्हायचा ना सर या कामाचा, आणि मला एवढी मजुरी द्यायला लागायची जिथं मी वाट्याने शेती करते ना ती. मग ह्या वर्षी मी काय केलं, घरी अजिबात काही कामच नाही करू लागले. आणि मग त्यांना याचा राग आला. नंतर मग त्यांनी काय केलं, माझ्याशी भांडण काढलं. म्हणे तुझी भांडीच फेकून देईन, हेच करीन तेच करीन. त्यावेळेस त्या माझ्याशी भांडल्या. नंदा येऊन माझ्याशी भांडल्या. आणि ती मोठी नंद आहे माझी, त्यांनी मला चॅलेंज केलं आहे की तुझं वाटोळ केल्याशिवाय मी काय थांबणार नाही, म्हणून तुझं वाटोळच करणार आहे. आणि तेव्हापासून ह्या सगळं चालत होतं यांच्या कुरघोड्या. तुमचे नणंद भांडणं लावते असून हां माझ्या 2 नंदा, त्यानंतर माझे चुलत सासरे किसन भागोजी ताजने, हे सगळे माझ्याशी म्हणजे हे करतात. यांनी प्लॅनिंगच केलं आहे का यांना इथं ठेवायचंच नाही. आणि सर लग्न करून मला त्याच घरात आणलं आहे. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही, आणि त्यावेळेस ते सर खोटं बोलले. म्हणे आम्हाला 5 एकर जमीन आहे, आणि म्हणजे खोटं बोलून आणि आता हे असं करतात, हे बरोबर नाही ना सर. आणि ज्यावेळेस मला मुलगा होत नव्हता ना, त्यावेळेस यांनी माझ्यासाठी खूप अपशब्द वापरलेत. काय? म्हणजे ही या 2 मुली झाल्यात, ह्या आमच्या मुलाच्या नाहीच. त्यानंतर मुलगा झाला तरी माझ्या सासूबाई म्हणायच्या का हा मुलगा आमच्या मुलाचा नाहीच. म्हणजे माझा मुलगा एकदम असा गोरापान झाला आहे. सर मी एवढं ऐकून घेतलं यांचं सगळ्यांचं पारण. 2 नंदा, चुलत सासरे, सासू, म्हणजे खूप मला तसा मानसिक त्रास पण खूप होता. तरी मी राहत होते तिथं. तुम्ही आता शेत करत नाही घरचे म्हणून त्यांनी डायरेक्ट मुलीचे नाव केले.
हां, मी आता म्हणजे आत्ता कांदा लागवडीपासून आहे ना, घरचं शेत करणं सोडून दिलं. त्यामुळं मग त्यांनी मला हे केलं असं घराच्या बाहेर निघून जा आणि मग शेती तिथून पुढं मुलींच्या नावावर करून दिली. म्हणजे हा जो कट झालाय त्यात ना. काय बाकीचे सासूनाचे इतर कारणावरून काय भांडणं? समजा वाहिले झाले होते, मग काय आता परत वाद करायचं कारण काय? शेजारी असल्यामुळे वाद व्हायचं का? वाद मी करत नव्हते सर. त्या खूप बोलायच्या. माझ्या नंदांचा फोन जरी आला ना, स्पीकर ऑन करून त्या काय-काय बोलायच्या. घाणेरडी आहे, घराच्या बाहेर हाकलून दिलंय आणि नंतर माझ्या नंदा म्हणायच्या, "अगं आम्ही इथं राहायला येणार आहे, माझा नवरा राहायला येणार आहे, कसं घर बांधायचं?" या खूप बोलायच्या फोनवर. पण मी नेहमी दुर्लक्ष करते सर यांच्याकडं. आता तुमचं काय मागणी काय व्हावं? माझी एवढीच मागणी आहे सर. आता हे दोघं फरार आहेत. पोलिस म्हणतात 10 दिवस झाले सर या घटनेला. 10 दिवस झाले सासू-सासरे फरार आहे. त्या नंदांच्या आश्रयाखालीच असणार आहेत. ते कोण नंदाची नावं काय? एक आहे मोनिका बाबाजी भोर आणि सीमा जयेश डोके. यांच्या आश्रयाखाली पोलीस म्हणतात हे फरार आहे आणि मग हे गेलेत कुठं मग? पोलीस काय यांचा शोध घेत नाही. 10 दिवसातून पोलीस कुठून सर? तुम्हाला माहिती आहे आउट ऑफ इंडिया असलेले आरोपी शोधून काढतात आणि यांना शोधून काढता येत नाही. आणि सगळी कामं सर यांची होत. आणि सर ही कामं जी होतात ना, गाया नेणं, ट्रॅक्टर नेणं, हे रात्रीची कामं करतात ही लोकं. 10, 10:30, 11 वाजता. मग हे खरे त्यांनी इथं थांबायचं होतं ना. आणि दिवसाढवळे ही कामं नकोत करायला यांनी. म्हणजे हे आरोपी आहेत का ना, यांनी गुन्हा केलाय म्हणून हे फरार आहेत सर आज. आणि आज माझ्या नवऱ्याची अशी कंडिशन आहे, आज माझ्यावरती अशी वेळ आहे ना, म्हणजे अक्षरशः घरी गेल्यानंतर आम्ही खावं काय इथून सुरुवात आहे. हा माणूस शेती करत होता, हा जागेवरती आहे. मी कुठेतरी 2 पैसे कमवत होते. मला आता त्यांना सोडून जाता येणार नाही आणि माझी 3 मुलं आहेत. मी कसं करणार?